सिद्धूला खाली पाठव म्हणे. आयुष्यात सगळं ह्या भावना आणि सिद्धूसाठीच करायचं का? आम्हाला या घरात काहीच किंमत नाही. त्यात नवरा असला ठोकळा. आता काय राबते त्या दोघांसाठी. आधीच्या वोटिंगची विभागणी कशी झाली होती, प्रभागात नेमके किती किती आणि काय काय बदल झालेत, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये या फाईलमध्ये लिहिलेल्या आहेत. ही फाईल पार्टी ऑफिसमध्ये मागितली, त्यानुसार आपल्याला रणनीती आखायची आहे. तर तुमचं काम हे की काहीही झालं ना तरी उद्या वेळेत ही फाईल पार्टी ऑफिसमध्ये पोचायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे आपलं कुठलंही पाऊल उचलायचं असेल तर ते जपून उचलायचं आहे. हो. कसं आहे, पप्पांनी माझं नाव घोषित केलंय खरं, पण याचा अर्थ हा होतो की माझ्यावरती, रादर मी बोलतो आपल्यावरती, ही जबाबदारी आणखीन वाढली आहे. हो. पक्षातल्या माणसांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलणार आहे. त्यामुळे जर त्यांना आपण विश्वासात घेतलं तरच निवडणुकीत ते मदत करतील. बहिणी आहोत, तुम्ही इथे काय करताय? सिद्धू आईने जेवायला बोलवले. हां, आमची मीटिंग झालीच आहे. मी यांना सोडतो आणि मग आलोच तसं. अच्छा, तुम्हाला कळलंय ना नेमकं काय? अरे तू टेन्शन घेऊ नको. बाकीच्या नाही सांगा. चल ठीक आहे, चला भेट. सांगतो. चल भाई, हिमेशला सांगायचंय आणि वेळेत उठ सगळं. हा. पक्षाचा विश्वास टिकून ठेवायचा ना सिद्धू. आधी ती भावना आता या घरावर कब्जा करते आणि राजकारणात तू स्वतःचा झेंडा फडकवतेस. मी आणि माझा ठोंब्या नवरा मात्र सगळीकडेच दुय्यम. आम्हाला काहीच किंमत नाही. किती दिवस हे सहन करायचं? आता तरी काहीतरी कर निलांबरी. इतक्या वर्षांनी मुलांशिवाय सण साजरा करणं एकटं वाटतंय. मुलं असली की कसं घर भरल्यासारखं असतं ना. नाही म्हणजे मुलांची प्रगती होते याचा आनंद आहेच. वीणा संतोषचं स्वतःचं घर झालं, हरीशला नोकरी लागली आहे, त्याचं आयुष्य मार्गाला लागतंय, भावनाचा सुखाचा संसार सुरू आहे. आता फक्त माझ्या जानूची स्मृती परत आली आणि तिचा आणि जयंतरावांचा संसार सुरू झाला की झालं. त्यांच्या प्रगतीत आनंद आहेच, पण सणासुदीला मुलं बरोबर असतील तर घर कसं वेगळंच असतं. आता आज वीणा हाताशी असती तर आतापर्यंत वाती वळून ठेवल्या असत्या. सिंचनाने छान सुंदर रांगोळी काढली असती. माझ्या भावनाने वस्त्र तयार करून ठेवलं असतं आणि आरती अशी भरपूर हार फुलं घेऊन पटपट हार बनवत असती. फुलांच्या माळा आणल्यात. हा आई. अगं 100 वर्ष आयुष्य आहे बघ. आणि आई, तुम्हाला ज्यांची आठवण येते त्यांना पण सोबत घेऊन आलीये बघा. सिंचना आणि वीणा बहिणी दोघी पण आहेत. सिंचना वीणा, अगं कशा आहात तुम्ही? हॅलो आई, कशा आहात तुम्ही? झाली का नवरात्रीची तयारी? अगं सुरू आहे. हॅलो आई तुम्ही बदामाचा शिरा पण केला असेल ना? मी मिस करतेय. मला पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते ग. आई, वरद आला ना शाळेतून की एक चक्कर मारते तिकडे. हो, आणि माझी ही मीटिंग संपली की मी पण येणार आहे. मी वाट पाहते, लवकर या. 1-2 मिनिटं थांबा, यांना बोलवते. अहो या इथे, पटकन या. अहो बघा तरी कोण कोण आलंय. काय अरे व्यंकटी आरती आहे. आणि हे बघा बाबा, आम्ही पण आहोत कॉलवर. अरे वीणा आणि सिंचना दोघी आहेत. कशा आहेत ते दोघी जणी? हा, आणि हरीश काय म्हणतो? सिंचना आणि संतोष आणि वरद ठीक आहेत ना सगळे? बाबा, आई पूजा करतायत ना, तर सगळं व्यवस्थित बघतोय आम्ही. आज व्यंकी आणि आरती इथे आलेत आणि या दोघींशी आपण व्हिडिओ कॉलवर बोलतोय. म्हणजे सगळी मुलं प्रत्यक्षात घरी नसली ना तरी घर अगदी भरल्यासारखं वाटतंय ना. अगदी बरोबर बोलला. बाबा, तुम्हाला वाटेल तेव्हा फोन करा तुम्ही. अगं म्हणजे काय नक्की करणार? बरं मी काय म्हणते, पूजाला सुरुवात करूया, नाही आपल्या गप्पा काही संपायच्या नाही. कलश कुठे ठेवला हो मी? कलश आई, तो बघा तुमच्या उजव्या हाताला आहे. अगं हा काय ते? आणि त्याच्याच बाजूला निरंजन पण आहे. हा बस. हे बघ बहिणी, भारी झालं ना? जर फोन असा झाला हा हा दिसतंय. दिसतंय. हा
घर सारे सुखी नाहते ही कुसुमायची वडिलांच्या छायची घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास आजी ये जमेल अगं ये जमेल भावना अगं काल तुला कपाटात ठेवायला सांगितली होती फाईल ती कुठे आहे अहो ऑरेंज कलरची फाईल ना ती ठेवली मी. ऑरेंज अगं ऑरेंज नाही पिवळ्या रंगाची फाईल होती ती अहो नाही तुम्ही मला ऑरेंज कलरचीच दिलीत फाईल ती मी ठेवली. अगं असं कसं शक्यच नाही अगं पिवळ्या रंगाचीच होती अगं ती कारण महत्वाची फाईल होती आज पार्टी ऑफिस मध्ये घेऊन जायची होती अहो मग असेल ना तिथेच टीपॉयवर वगैरे कुठेतरी. भावना अगं नाहीये कुठे सगळ्या रूम मध्ये शोधलं मी कुठेच नाहीये अरे काय चाललंय काय तुमचं एक साधी फाईल सांभाळता येत नाही मग पक्ष काय सांभाळणार अहो पप्पा ऐका ना इकडेच कुठेतरी ठेवली गेली असेल सापडेल तुम्ही नका काळजी करू आम्ही बघतो ना ते हे ठेवतानाच नीट ठेवायची ना सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा अति कॉन्फिडन्स आहे. नाही 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 काका सापडेल फाईल मी स्वतः शोधते ना काही काळजी करू नका तुम्ही. सिद्धिराज गाडे पाटील खूप हौस आहे ना तुम्हाला सगळ्या जगाकडून कौतुक करून घ्यायची मी किती जबाबदार आहे हे दाखवण्याची. आता कौतुकाने फुलं नाही तर शिव्यांचा वर्षावर होईल तुझ्यावर. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या वाट्याचं सुख खेचून घेतलं ना आता मी काय तुम्हाला सुखाने जगू देणार नाही.